मित्रांनो, मी आहे मिथून जागो तुम्ही बरं समाधानी माणूस. तर उद्या आहे आमच्याकडे देवळाचा कार्यक्रम आणि आदल्या दिवशी आमच्या लहान मुलांचं म्हणजे आमच्या वाडीतल्यांचं सगळ्यांचं नाटक आहे. त्यामध्ये आम्ही पण आहेत. चला तर बघूया. आता ते नाट्य आहेत. देवळाची पूर्ण तयारी झालेली आहे, सगळ्या लाईटिंग वगैरे. तर या ठिकाणी बघू शकता ही सगळी गँग आहेत, बसली आहेत बघा. आणि हे आमचे बुवा आणि सगळे बाप्पा वगैरे सगळे आहेत या ठिकाणी आले आहेत. थोडे जण थोड्या वेळाने नाटक सुरू होणार तेव्हा सगळेजण येणार. तर मित्रांनो, या ठिकाणी नाटकवाले सगळे रंगत आहेत दशावतारी. या ठिकाणी रंगत आहेत सगळे. बघतायत आता गर्दी भरायला सुरू झाली आहे, बघू शकता. तिला अजून यायचे आहेत बरेचसे. नाटकाचा आवाज आला की येतील. तर मित्रांनो, आता बघू शकतात अशा प्रकारे गर्दी भरलेली आहे आणि येथे आमचं नाटक होणार आहे.
ही वरमृत हे वत्सा सूत्रधारा मी कैलास पर्वती माझ्या माता पित्याची सेवा करीत असते एकाएकी तुझी दीनवरे हात ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झाले हे वत्सा अशा कोण कारणासाठी मला हाक दिलीस गजानन महाराज माणसाला सुरुवात करत आहोत पण शिकवणे बंगाला करत आशीर्वाद सुरुवात केली आहे तेव्हा नाट्यप्रयोग निर्विघ्नपणे पार पडेल असं शिवहारी मंगलमय तरी आशीर्वाद मी देतोय अन्य कोणती इच्छा तो नाट्यप्रयोग निर्विघ्नपणे पार पडून उत्कृष्ट होईल असं शिवहारी मंगलमय आशीर्वाद देतोय निघाल मी कैलासी
त्या क्षणी होय, त्या क्षणी आमच्या कुमावलीचे ते शब्द आग, आग माताळेश्वरा. चाललेली पावलं त्या ठिकाणी स्थिर झाली, स्थिर झाली, स्थिर झाली. हे शब्द ऐकताच हे गुरुदेव आपण मला का थांबण्यासाठी तत्पर झालात, का थांबण्यासाठी तत्पर झालात. हे पाताळेश्वरा, यावेळी या गुरुदांचा घात या देवतांनी केला. झालं तुला राहू दे. मी सांगतो तसं कर. काय ते या त्या ब्रह्मदेवांची भक्ती कर, इच्छितवर प्राप्त करून घे आणि त्याच्यानंतर देवतांवर आक्रमण कर. हो, क्षणाचाही विलंब न लावता, क्षणाचाही विलंब न लावता या ब्रह्मदेवांची भक्ती करण्यासाठी तत्पर झालो. होय, ब्रह्मदेवाची करण्यासाठी तत्पर झालो. कित्येक वर्ष भक्ती केली. होय, कित्येक वर्ष भक्ती केली. साक्षात हे ब्रह्मकरू या पाताळेश्वराच्या समोर ठाकले. होय, समोर ठाकले. अरे हे पाताळेश्वरा, यावेळी इच्छित वर मागण्यासाठी तत्पर हो, इच्छित वर मागण्यासाठी तत्पर हो. हा क्षणी हे ब्रह्मदेव, हे ब्रह्मदेव, यावेळी अमरत्वाचा वरदान प्राप्त करावं. होय, अमरत्वाचा वरदान प्राप्त करावं. तथास्तु, तथास्तु. हे शब्द कानी पडता मन किती प्रसन्न झालं. पण या क्षणी ब्रह्मदेवांच्या मुखातून वाणी, हे पाताळेश्वरा, यावेळी ज्याचा जन्म झाला, होय, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यूही रेखाटला. होय, मृत्यूही रेखाटला. मग सदर असेल तुझा ब्रह्मदेव. यावेळी त्या भद्रासुराचा मृत्यू कसा निघाला आहे हे आपण मला कथित करावं. होय, कथित करावं. त्या क्षणी ब्रह्मदेवांची दिवाणी, होय, ब्रह्मदेवांची दिवाणी. हे भद्रासुरा, हे भद्रासुरा, यावेळी या त्रैलोक्यात चित्त आणि चित्त प्रकारची स्त्री जन्म घेईल. त्या क्षणी तुला मृत्यू रेखाटला. त्या क्षणी तुला मृत्यू रेखाटला. त्या क्षणार्धात ब्रह्मदेव अंतरात विलीन झाले. मी एक विचारानं विचारी बनलो. त्या क्षणी मन एकदम स्थिर झालं. या त्रैलोक्यात अशी स्त्री जन्म घेणं शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. आजही गुरुदेवांच्या शब्दाला मान देऊन, ज्या गुरुदेवांनी मला रोखिलं त्या गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन यावेळी या देवतांवर आक्रमण करण्यासाठी, होय, देवतांवर आक्रमण करण्यासाठी हा पाताळाचा सम्राट, हा पाताळाचा सम्राट गजरासूर झाला. पण हा आवाज नारायण नावाची बलकारी, नारायण नावाची
पद्मनाभा कमलकांता गाव तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी येणार जाता शतशः प्रणाम शतशः प्रणाम। हे माझा देवा नारायण, तुझ्या नामस्मरणाशिवाय एक क्षण विराम शकत नाही, कारण तू विश्वव्यापक आहे, विश्व कल्याणाकरता सदोदित झटतो आहे, भक्तांचा तू कणवार आहे, तुझ्या विलासचा धान्य सादर परंपार आहे, तुझी दिलावडता या विश्वासावर आपल्या मस्तकी घेणारा श्रीनाथ कुठे जगलात, तिथे माझी काय गाथा। हे माझ्या देवा नारायण, तुझे नामस्मरण करता करता मृत्यूलोकाच्या ठिकाणी केव्हा येणे झाले कालच नाही। मृत्यूलोकाचे सम्राट भद्रासूर आपल्या राज्य सिंहासनावरती विराजमान आहे, आपण आल्या ती जाणीव त्यांना करून द्यावे हेच लोक नारायण आपल्या चरणी नतमस्तक होतो आहे, समाधान म्हणाला। यावेळी आपण या अतिथी असनार्थ यावड व्हावं, हे नारद मुनी, यावेळी आपण त्रैलोक्यात भ्रमंती करत आहात, यावेळी या पाताल भवनापर्यंत येणं केलं आहे सहज की मुद्दाम? हे भद्रासुरा, योग्य तो प्रश्न विचारलाय। हे भद्रासुरा, आज यावेळी मी पाताळ भवनामध्ये प्रवेश केला, तो सहज नसून केवळ मुद्दाम आहे। केवळ मुद्दाम? हा, मुद्दाम। काय कारण काय आहे? हे भद्रासुरा, स्वर्ग लोकाच्या ठिकाणून प्रस्थान करते वेळी तुझ्या दरबारामध्ये येते वेळी तुझ्या पूर्वजांची आमची भेट झाली। माझे पूर्वज, माझे पूर्वज, तुझ्या पूर्वजांची आमची भेट झाली। तुझे पूर्वज काय म्हणतात माहित आहे का भद्रासुरा? आहेत माझे पूर्वज। अरे अरे भद्रासुरा, तुझे पूर्वज तुझं नाव लेता हो तुझ्या पूर्वजांवर वेळोवेळी देवतांनी केलेला पराभव, देवतांकडून झालेला तुमचा पराभव, त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तू तत्पर नसून तू खाली राजराणीचा उपभोग केला। पामण्यासाठी तत्पर झाला नारद मुनी, जाण कशासाठी? त्याला दान म्हणतोय। अरे भद्रासुरा, या देवतांची ताकद, या देवतांचं साम्राज्य वाढतंय ते एकाच गोष्टीमुळे। कोणत्या? भद्रासुरा, या मृत्यूलोकाच्या ठिकाणी, या मृत्यूलोकाच्या ठिकाणी भद्रासुरा, ऋषीमुनी ब्राह्मण योग यागविधी करताय, त्या योग यागविधीच्या आतमधून जो रान दिला जातो, त्या योग या देवतांची ताकद प्रवर्तते। ब्राह्मणांचा होम होणारे
ठिकाणी जाणं तुला योग्य नाही. काय योग्य नाही? हे भद्रासुरा, या राजगादीचा राजा तू, या राजगादीचा सम्राट तू, या राजगादीचा नरेश तू. हे भद्रासुरा, मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाणं तुला शोभा देणार नाही. हे भद्रासुरा, तुझ्या साहित्या दसरा, हे माझ्या सानिध्यात असं जर असेल यावेळी कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? कुठपर्यंत जाशील हे तुला ज्ञात आहे का? नाही याचं आपण उजळा करावी महाराज. ठीक आहे. या देवतांनी कपटान पूर्वजांचा घात केला. या देवतांना शक्तिशाली बनवण्यासाठी मृत्यूलोकाच्या ठिकाणी ते ब्राह्मण होम करतात. त्याचा विभाग त्या देवतांना होतो आणि ते देवता प्रबळ होतात. याच वेळी त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आणि त्या ब्राह्मणाचा होम ध्वस्त करण्यासाठी तत्पर हो. ब्रह्मदेवांच्या इच्छेच्या ते जाणे आमचा जन्म झाला. अत्रि अंगिरा पुलस शमरीची मुलं क्रतु भूक वशिष्ठ यक्षाणी या विश्वाच्या ठाई ज्ञानाचा प्रसार करणं आमचं कर्तव्य. अज्ञानाला ज्ञान देणं, चुकलेला मार्ग दाखवणं आणि याच्या सारखे जे निर्माण झालंय त्यांना साक्षात कसा आणता येईल हा नारद मुनी पाहतो. हे परमेश्वरा, तुझ्या मनातील इच्छा आम्ही जाणतो. हे परमेश्वरा, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही तलामध्ये आमचे पाय जे विधिलिखित केलं ते विधिलिखित
विधिवत साध्य करण्यासाठी हा नारद नेहमीच तत्पर असतो. म्हणून हे परमेश्वरा म्हणून म्हणतो नारायण